आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पाणीपुरीवाले काका. गट्टू, चिंकी आणि हरी शाळेच्या सुट्टीमध्ये गप्पा मारत होते. अरे मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, शाळेच्या बाहेर एक नवीन पाणीपुरीवाले काका आलेत. त्यांची पाणीपुरी खूप टेस्टी आहे. तेवढ्यात तिथे बंटी सुद्धा येतो. अरे हो, त्यांची पाणीपुरी तर मी सुद्धा खाल्लीये. खूप टेस्टी आहे ती. हो, पण आम्ही तर नाही खाल्ली. हो बंटी, पण ती पाणीपुरी एवढी टेस्टी आहे. अगं विचारू नकोस चिंकी, एकदम बेस्ट पाणीपुरी असते त्यांची. तुम्ही त्यांचं इतकं कौतुक करताय की माझीही इच्छा होतीये की मी त्यांची पाणीपुरी खावी. गट्टू, आज आपण त्यांची पाणीपुरी खायला जाऊया. अरे नाही चिंकी, विसरलीस. आईने आपल्याला हे बाहेरचं जंक फूड खायला नाही म्हटलंय. हे हेल्दी नसतं ना. अरे हो गट्टू, तू बरोबर बोलतोयस. आई नाही म्हणालीये. चल, काही हरकत नाही, आपण नाही खायची पाणीपुरी. मग वर्ग पुन्हा सुरू होतो. सगळेजण अभ्यास करू लागतात. शाळा सुटल्यानंतर गट्टू, चिंकी आणि हरी सोबतच घरी चालले होते की त्यांना तेवढ्यात बंटी पाणीपुरी खाताना दिसतो. अरे हा तर बंटी आहे. हा तर काकांची स्पेशल पाणीपुरी खातोय. गट्टू, चिंकी, चला ना आपणही खाऊ. असं वाटतंय काकांनी आज खूप छान पाणीपुरी बनवलीये. वास इथपर्यंत येतोय. चला ना जाऊया. नाही रे हरी, आम्ही दोघं नाही खाणार. पण तुला जर खायचं असेल तो खा, आम्ही इथेच थांबतो. अच्छा ठीक आहे गट्टू. मग हरी आणि बंटी आनंदाने पाणीपुरी खाऊ लागतात. वाह, काय टेस्ट आहे. काका काका, अजून स्पायसी बनवा ना. बंटी आणि हरीला खाताना पाहून गट्टू आणि चिंकीचंही मन होऊ लागलं. गट्टू बघ ना, त्यांना बघून असं वाटतंय की पाणीपुरी खरंच खूप मस्त आहे. माझी इच्छा होतीये गट्टू. हो चिंकी, इच्छा तर माझी होतीये. पण सांग, आपण काय करायचं? तेवढ्यात पाणीपुरीवाले काका गट्टू, चिंकीला असं उदास बघून म्हणतात, अरे काय झालं मुलांनो, का तुम्ही खात नाही आहात बरं? तुम्हाला पाणीपुरी आवडत नाही का? नाही काका, आम्हाला तर खूप आवडते. पण आमच्या आईने बाहेरचं जंक फूड खायला नाही म्हटलंय, कारण त्यामुळे आमची तब्येत बिघडू शकते ना. अरे हे मला अगोदर का नाही सांगितलं? माझी पाणीपुरी खूप हेल्दी आहे. गट्टू आणि चिंकी काकांचं बोलणं ऐकून बुचकळत पडतात. काय हेल्दी? पण असं कसं होऊ शकतं? हो काका, पाणीपुरी हेल्दी कशी असू शकते? मुलांनो, या ज्या माझ्या पाणीपुऱ्या आहेत या 100% रव्यापासून बनल्या आहेत, ज्या खूप हेल्दी असतात. आणि त्यासोबतच मी फिल्टरचं पाणी वापरतो हे चटपटीत पाणी बनवायला. एवढंच नाही, मी माझ्या शेतातली ताजी आणि ऑर्गॅनिक भाजीच वापरतो. त्यामुळे माझी पाणीपुरी एकदम हेल्दी आहे. ही खाऊन तुमची तब्येत अजिबात खराब व्हायची नाही. काकांचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी खूप खुश होऊन जातात. आणि मग तेही हरी आणि बंटी सोबत पाणीपुरी खातात. खरं बोललास बंटी तू. काकांसारखी पाणीपुरी दुसरं कोणीच नाही बनवत. हो, खरंच मजाच आली. पाणीपुरी खाऊन गट्टू आणि चिंकी घरी गेले आणि आईला सुद्धा हेल्दी पाणीपुरी बद्दल सांगितलं. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. पण हो, आणि हे लक्षात ठेवा की हेल्दी असली तरी सुद्धा रोज रोज पाणीपुरी खायची नाहीये. ओके मुलांनो? ओके आई. गट्टू, चिंकी पाणीपुरी खाऊन एवढे खुश होते की ते आईचं बोलणं नीट ऐकत नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी ते सगळे मिळून पुन्हा पाणीपुरी खाण्यासाठी जातात. चला चला, आज परत पाणीपुरी खाऊया. चला चला. अरे पण आपल्याला रोज रोज पाणीपुरी नाही खाल्ली पाहिजे मित्रांनो. अरे पण असं का? काकांनीच सांगितलं होतं ना की त्यांची पाणीपुरी एकदम हेल्दी असते. मग काय प्रॉब्लेम असू शकतो? मग सगळी मुलं मिळून काकांकडे जातात आणि पाणीपुरी खातात. असाच एक आठवडा होतो आणि मुलं रोज रोज काकांकडे जातात. मुलांनो, असं वाटतंय की माझ्या बनवलेल्या पाणीपुऱ्या तुम्हाला खूप आवडल्या आहेत. हो काका, बरोबर बोललात. मी तर रोज तुमच्या पाणीपुरीची वाट बघत असतो. हो काका,
मी तर दिवसभर तुमची पाणीपुरी खाऊ शकते. हा, ही गोष्ट खरी आहे की माझी पाणीपुरी हेल्दी आहे, पण शेवटी आहे पाणीपुरी ना. पण असं का काका? तुम्हीच तर म्हणालात ना की तुम्ही हेल्दी पाणीपुरी बनवता. ती तुमच्या बाकीच्या हेल्दी खाण्याची जागा घेऊ शकत नाही. अच्छा, मला एक सांगा, इथून घरी गेल्यानंतर कोण कोण तुमच्यापैकी पोटभर लंच करतं? ओ, माझं पोट तर तुमची पाणीपुरी खाऊन पूर्ण भरून जातं. तरी मी दुपारी जेवू शकत नाही. हो, मी सुद्धा. मीही. आणि मीही. पाहिलेत मुलांनो, हेच तर मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्ही रोज रोज एवढी पाणीपुरी खाल तर तुम्ही जेवण व्यवस्थित करणार नाही आणि तुमच्या त्यामुळे हेल्थला नुकसान पोहोचेल. त्यामुळे तुम्हाला पाणीपुरी तर खाल्ली पाहिजे, पण एका लिमिट मध्ये. कळलं मुलांनो? हो काका, बरोबर बोलताय. मलाही तुमचं म्हणणं कळलंय काका. ठीक आहे, आता आम्ही फक्त आठवड्यातून 2 वेळेला पाणीपुरी खाऊ आणि बाकीच्या दिवशी पोटभर जेवण करू. हा, पण त्या 2 वेळेमध्ये आम्ही खूप साऱ्या पाणीपुरी खाऊ. सगळी मुलं आणि पाणीपुरीवाले काका बंटीचं हे बोलणं ऐकून हसू लागतात. आणि मीही तुमच्यासाठी खूप टेस्टी पाणीपुरी बनवून ठेवेल मुलांनो. ओके काका. मग गट्टू चिंकी आठवड्यातून 2 वेळेला काकांकडे पाणीपुरी खायला जायचे आणि खूप एन्जॉय करायचे. अशामुळे त्यांची तब्येतही ठीक होती आणि ते टेस्टी पाणीपुरीचा आनंदही घेऊ शकत होते. मुलांची पिझ्झा पार्टी. गट्टू आणि चिंकी शाळेकरता तयार होत होते. आई बाबा, तुम्ही तयार झालात का? लवकर चला, पालक सभा सुरू झाली असेल. अरे, मी केव्हाच रेडी आहे गट्टू. तुझ्या आईलाच बघ, अजून रेडी झाली नाही. जा चिंकी, जरा आईला सांगून ये पटकन आवर म्हणून. ओके बाबा. अरे आले मी, चला आता. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा शाळेत जातात. गट्टू चिंकी, काय वाटतंय, कसे मार्क असतील तुमचे? टीचर काही तक्रार नाही करणार ना? अहो बाबा, नाही हो, आम्ही तक्रार करण्यासारखं काही कामच नाही केलं. हो ना चिंकी? हो हो, एकदम बरोबर. आम्ही अभ्यासही खूप केला होता, त्यामुळे रिझल्ट चांगलाच असणार. हो, हे खरंय. ह्या वेळेस गट्टू चिंकीने परीक्षेसाठी उशिरापर्यंत जागून अभ्यास केलाय. ओहो, चला, आलाच तुमचा वर्ग. आता कळेल सगळं. वर्गात गुड्डी, हरी आणि बंटीचेही पॅरेंट्स होते. गुड मॉर्निंग मॅम. हॅलो मॅम. गुड मॉर्निंग मुलांनो. नमस्कार सर, मॅडम. आई बाबा बाकीच्या पॅरेंट्स सोबत जाऊन उभे राहतात आणि एकमेकांची चौकशी करतात. हे घ्या गट्टू चिंकी, तुमचे रिझल्ट्स. तुम्ही दोघांनी युनिट टेस्ट मध्ये खूप चांगले मार्क्स मिळवलेत. व्हेरी गुड. थँक्यू मॅम. बघा बाबा, मी म्हटलं होतं ना. हो हो गट्टू, व्हेरी गुड. व्हेरी गुड मुलांनो, असंच मन लावून अभ्यास करा. थँक्यू आई. मग गट्टू चिंकी आपल्या बाकी फ्रेंड्स सोबत बोलू लागतात आणि मार्क्स डिस्कस करतात. मला तर सायन्स मध्ये सगळ्यात चांगले मार्क्स मिळालेत. अरे, सायन्स मध्ये तर मला कमी मार्क मिळाले. हो, पण इंग्लिश मध्ये वर्गात सगळ्यात जास्त मार्क्स मिळालेत. इंग्लिश मध्ये मला थोडे कमी मार्क्स मिळाले, पण हिंदी मध्ये वर्गात सगळ्यात जास्त मार्क्स मिळालेत. मुलांनो, तुम्ही चांगले मार्क मिळवलेले आहेत. जिथे कुठे कमी असाल तिथे पुन्हा अभ्यास करा आणि ते इम्प्रूव्ह करा. हो मुलांनो, एक्झॅक्टली. खरं तर तुम्ही एवढे छान मार्क्स मिळवलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला ट्रीटच द्यायला हवी. बोला, काय खायचंय तुम्हाला? हो हो, अगदी ठीक. बोला, काय खाणार? आज तर तुमची पार्टी बनते. काकांचं हे बोलणं ऐकून सगळी मुलं खूप खुश होतात. वाव, पार्टी. सांगा मित्रांनो, काय खायचं? चला चला, चाट खायला जाऊया. नाही नाही चिंकी, चाट तर आपण नेहमीच खातो. चल ना, काहीतरी वेगळं खाऊया. हो, खरं आहे गुड्डीचं. आजची पार्टी स्पेशल आहे, त्यामुळे आपणही काहीतरी स्पेशल खायला हवं. मुलं असंच आपापसात डिस्कस करत असतात की काय खायचंय आणि सगळे पेरेंट्स त्यांना बघून हसत असतात. मग सगळी मुलं एकदम म्हणतात, पिझ्झा. आम्ही ठरवलंय. हो, आम्हाला पिझ्झा खायचाय. चला ठीक आहे, सगळे मिळून पिझ्झा पार्टी करूया. मग सगळे सोबत पिझ्झा खायला जातात. मग आरामात एक टेबल घेऊन बसतात. सांगा मुलांनो, तुम्हा सगळ्यांना कोणकोणता पिझ्झा खायचाय? मला तर व्हेजिटेबल टॉपिंग्स वाला पिझ्झा खायचाय बाबा.
हो हो, मलाही तोच पिझ्झा खायचाय. बाबा, त्यात कॉर्न, कॅप्सिकम, टोमॅटो टाकायला सांगा. ठीक आहे गट्टू चिंकी. आणि गुड्डी हरी बंटी, तुम्हाला कुठला पिझ्झा खायचा आहे? काका, मला चीजी पिझ्झा खायचाय. मी बेल पेपर वाला स्पायसी पिझ्झा खाईन. हो हो, मी पण हरीवालाच पिझ्झा खाईन. तो खूप टेस्टी असतो. ठीक आहे मुलांनो, मी आता ऑर्डर देऊन येतो. बाबा ऑर्डर देण्यासाठी जातात आणि पॅरेंट्स आणि मुलं आपापसात गप्पा मारू लागतात. माझा आणि चिंकीचा पिझ्झा तर किती हेल्दी असेल. हो, टेस्टची टेस्ट आणि हेल्थची हेल्थ. झालं ना आमचं काम. पण माझ्या चीजी पिझ्झाची कोणीच बरोबरी करू शकत नाही गट्टू चिंकी. त्यातलं भरपूर चीज बघून माझ्याकडे मागायचं नाही हा. गट्टू चिंकी हरी आणि बंटी विचारात पडतात आणि एकमेकांचा चेहरा पाहू लागतात. हरी हळूच बंटीच्या कानात म्हणतो, अरे बंटी, तू काही चूक तर केली नाहीस ना? नाहीतर गुड्डीचाच पिझ्झा सगळ्यात टेस्टी असायचा. अरे नाही नाही हरी, असं काय म्हणतोयस? आपला पिझ्झा सुद्धा खूप टेस्टी असणार आहे बघ. थोड्याच वेळात बाबा सगळ्यांचा पिझ्झा घेऊन येतात. हे घ्या मुलांनो, तुमचे पिझ्झे आले आहेत. गरमागरम पिझ्झा एन्जॉय करा. वाह, काय मस्त वास आहे. चला मुलांनो, सुरू करा. द्या, मी सगळ्यांना सर्व करते. हो, मीही मदत करते तुम्हाला. मग सगळ्यांना पिझ्झा सर्व्ह होतो. किती टेस्टी आहे हा पिझ्झा. वाव. वाव, माझा पिझ्झा खूप टेस्टी आहे. पण काहीही म्हणा, हा चीजी पिझ्झा सगळ्यात मस्त आहे. गुड्डीचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा त्या चीजी पिझ्झ्यावरती जातात. काय झालं मुलांनो, काय विचार करताय? आई, आमचा पिझ्झा तर खरंच खूप टेस्टी आहे, पण गुड्डीचा चीजी पिझ्झा तर खूपच चांगला लागतोय. असं होतं मुलांनो. ठीक आहे, काही हरकत नाही. सगळ्यांनी आपसात वाटून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमचा पिझ्झाही मिळेल आणि दुसऱ्याची टेस्टही मिळेल. वाव, ही खूप मस्त कल्पना आहे आई. चला असंच करूया. मग मुलं आपापसात आपला पिझ्झा शेअर करतात आणि मजेनं पिझ्झा एन्जॉय करतात. ही मस्त कल्पना होती आई. आम्हाला सगळे पिझ्झा खायला मिळाले. ये होईना बात. सगळेजण बंटीचं बोलणं ऐकून हसू लागतात. असंच सगळी मुलं मिळून आपली पिझ्झा पार्टी एन्जॉय करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.